दिला गुनिया, अख्ख्या रानात पांगली, पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, अहो टणटणी फुलली तिच्या ना. धडा 20वा. एक भारतीय संशोधक. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितलं. तेव्हा दुकानदारानं वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरनं हुज्जत घातली, पण दुकानदारानं त्याचं काहीच ऐकलं नाही. वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरं वजन मापणारं यंत्र आपण तयार करावं असं त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिलं. हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल धडा 13. आपला आहार. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. काही कामं करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते. शरीराला भरपूर कष्ट पडतात. याला अंग मेहनतीची कामं म्हणतात. अंग मेहनतीची कामं. धडा धडा 19. माझी शाळा. आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. काही वर्ष मुलं तेथेच राहून शिक्षण घेत असत. त्याला गुरुकुल पद्धत असे म्हणत. धडा 2. अबब, किती प्रकारचे हे प्राणी. चला खेळूयात. एक एक चित्र ड्रॅग करून योग्य त्या रकान्यात ठेवा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगीबेरंगी प्राणी, खूप मोठे. भागाकार समान वाटणी करणे. राजू म्हणाला, आईनं मला 6 गोळ्या दिल्या आहेत, त्या आपण दोघं सारख्या वाटून घेऊ. संजू म्हणाला, तुला 1 मला 1 अशी वाटणी करू. राजू म्हणाला, मला 3 गोळ्या मिळाल्या. संजू म्हणाला, मलाही 3च गोळ्या मिळाल्या, म्हणजे प्रत्येकाला